लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। सिल्वर ओक इथे सेलिब्रेशन करण्यात येते आणि एक कार्यकर्त्यांकडून खास करून घोषणा दिली जाते की महाराष्ट्राचा नवा दादा रोहित दादा काय बघता? नाही, त्यांचं ते प्रेम आहे, बाकी काय नाही। खऱ्या अर्थाने सुप्रियाताईंचा जो विजय झाला, महाविकास आघाडीचा जो विजय झाला, महाराष्ट्रातले जे निष्ठावंत नागरिक आहेत, मतदार आहेत, स्वाभिमानी नागरिक आहेत, त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सगळ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा विजय तिथं झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीने कुठं ना कुठेतरी काम केलेलं आहे। आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होईल तेव्हा महाविकास आघाडीचे 200पेक्षा जास्त उमेदवार निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। देशामध्ये एनडीएने 400 पारचा नारा दिला होता, महाराष्ट्रात महायुतीने 45+ नारा दिला होता। का ही परिस्थिती नेमकी आली आणि अशा पद्धतीचा निकाल लागला? तुमचं कसं विश्लेषण आहे? तो त्यांचा अहंकार होता आणि अहंकाराला सामान्य लोक कधी स्वीकारत नाहीत। भाजपचा अहंकार टप्प्याटप्प्याने दर 5 वर्षानंतर वाढतच गेला होता। यंदा तो फारच जास्त वाढला होता। संविधान बदलण्याच्या गोष्टी ते करत होते आणि सामान्य लोकांना भाजपकडनं कुठेही काही मिळालं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत तिथं लोकांनीच निर्णय घेतला तर भाजपला सत्तेच्या बाहेर काढायचं आणि आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तेच होताना आपण सगळेजण बघू शकतो। महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष होतं, पण मात्र महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष होतं बारामतीकडे। बारामतीमध्ये आता सुप्रियाताई विजयी झालेले आहेत। तिथं असणारे सर्व नागरिक, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पवारसाहेबांचं काम, सुप्रियाताईंचं काम, या सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी मिळून सुप्रियाताईंना तिथं निवडून दिलेलं आहे। त्या परिसराच्या विकासाचे मुद्दे आणि महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे केंद्रामध्ये इतरही सर्व खासदारांबरोबर सुप्रियाताई 100% मांडतील आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला जिथं कुठं मदत लागेल तिथं कार्यकर्ता म्हणून मदत करण्याला सदैव तयार राहील। या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान खास करून तुम्हाला लक्ष करण्यात आलं होतं, तुम्हाला विविध उपमा दिल्या जात होत्या, विविध प्रकारच्या टीका ज्या आहेत त्या तुमच्यावरती केल्या जात होत्या, त्याकडे कसं बघता, त्याला काय उत्तर द्याल? आता मला बच्चा म्हणलं गेलं, त्याच्याचबरोबर बाल मित्र मंडळाचा प्रमुख असंही त्यांनी सांगितलं होतं। आता त्यांना एवढं सांगावं लागेल, बच्चा आणि बालक मोठा झालेला आहे। त्याच्याचबरोबर काही भाजपचे नेते असं म्हणत होते यांना नेता बनायचं फार हौस आहे, नाही तर घाई आहे। मला एकच त्यांना सांगायचे, 2014 नंतर भाजप सरकार या देशामध्ये राज्यामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते फार खालच्या लेवलला गेलेलं आहे। सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही। आम्हाला नेता बनण्याची घाई नाही, पण जे काही राजकारण आता खालच्या लेवलला गेलेलं आहे ते परत एकदा वरच्या लेवलला आणि महाराष्ट्राला 1 नंबरचं राज्य करण्याची नक्कीच घाई आम्हाला लागलेली आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि 2024ला महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होत महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास वाटतो। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।